श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तम अध्याय. श्री गणेशाय नम. जय जाजी निर्गुणा, जय जाजी सनातना, जय जाजी अगहरणा, लोकपाला सर्वशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रुती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालुची नृपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परिब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसेनेशी, शस्त्र हरळे कराधिकांसी, वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृतिक भाषणे वेदांतवरी, करुणी लोका उपदेशिती. कैकयांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्तीयांसी आणले, सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात परांगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृती प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सुधा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकुणी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हास्यत्वरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूपी म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदांत शास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसी. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापना करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लोकरी, बोबडी पडली वेखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुनी बवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्म शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न केक पडती. असो दुसऱ्या दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापदी तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून भोगलासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट होता न यायची. बुवा प्रती पडली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदगतिक. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळोनी,
ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करून आहार अर्पी शंकर विष्णू कवी. इथे श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्रकर कथा सहमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. श्रीमस्तु शंभवती.